आपला तो एक देव करुणी घ्यावा, तिने विन जीवा सुकणोही, एरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी आणती अवसानी, अविनाश करिया पुलिया इसे, लवी म्हणा पिसे गोविंदाचे, एरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी आणती अवसानी. तुका म्हणे कमरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, एरती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. महायोग पीते तटे भीमरत्यम, वरम पुंडरीकाय दातुम निंद्रैः, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदमुजतेजस प्रदिक्पदेशं, विदेन्द्रादिदेवे सदा सूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नम ज्ञानेश्वरा, नम ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्र जननी देवाची सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागून चरणा अहो स्वामी तू कया देवा यावर न करावा अवीर. शरण शरणची हनुमंता तुम्हालोरा मधुता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आपला तो एक देव करुणे घ्यावा, तिने विन जेव्हा सुकणोही, फिरती माई के दुःखाची जनिती, नादी अंती अवसानी. विठ्ठला विठ्ठला मौली महाविष्णू विश्वसंत संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ हृदयामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबराया, आदि करून सकल संत मंतांच्या चरणावरती नतमस्तक होतो. तुम्ही स्वतः सज्जनमय बाब, माता भगिनी, सर्व परमादरणीय पुरुषवर्ग, सर्वांच्या चरणी नतमस्तक. गोड असे असणारे टाळकरी मंडळी, विनेकरी महाराज, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. परमादरणीय गायनाचार्य म्हणजे जीवलग मित्र, युवा कीर्तनकार, हरिभक्तपणा अक्षयजी महाराज वाघ, त्यांच्या चरणी नतमस्तक. ज्यांच्या माध्यमातून या गोड अशा कार्यक्रमाचं नियोजन झालं ते हरिभक्तपरायण गायनाचार्य युवा कीर्तनकार अनिलजी महाराज कोळेकर, त्यांच्या चरणावरती नतमस्तक.
त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तपरायण पवार महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. गोड असे असणारे तुम्ही सर्व देवस्वरूप टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. आदरणीय आईसाहेब असतील, चोपदार काका असतील, त्याचबरोबर मृदंग क्षेत्रातील अतिशय कमी कालावधीमध्ये नावारूपाला आलेले गोड असे असणारं नाव हरिभक्तपरायण माऊली महाराज कोरडे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन तुम्हाला पुन्हा पाहता येणार आहे, ऐकता येणार आहे, ते यूट्यूब चॅनलवाले दादा, त्यांच्या चरणावरती नतमस्तक. त्यांचं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा अशा सर्वांना विनंती करतो. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतो. ते सिस्टीमवाले दादा अतिशय गोडवर का कार्यालयामध्ये सिस्टीम लावणं तसं अवघडच आहे, तुम्हालाही जड जाते आणि तुमच्यापेक्षा मला जड जाते. पण काळजी नका करू, तास सव्वा तास आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, काही टेन्शन नाही. मी कधी माईक सिस्टीमवाल्याला ताप देत नाही. बेस वाढवा, गेन द्या, ट्रबल द्या, काही कळत नाही आम्हाला त्यातलं. आमच्या आवाजाला काय सुरू होतं, इथली परिस्थिती कशी आहे, प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करायचे तुमच्या ताब्यात आहे. त्यामुळे तुमच्या चरणारविंद नतमस्तक होतो आणि कीर्तन लोकप्रिय सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल कीर्तन सेवा कशा निमित्त आहे मला वाटतं सर्वांना माहिती आहे, तरी वक्त्याची ती कर्तव्यता पूर्ण करतो. कैलासवासी वैकुंठवासी विजय भगवान ठोंबरे पाटील आदरणीय आबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी हा कीर्तनाचा महोत्सव. तसं पाहिलं तर हा महोत्सव त्यांच्या दारातच होणार होता, परंतु मेघराजाची असणारी चाललेली सध्याची लगबग पाहून हा कार्यक्रम या कार्यालयामध्ये घेण्याचं त्यांच्या सर्व कुटुंबियांनी ठरवलं आणि त्या माध्यमातून इथं सर्वांच्या तुमच्या दर्शनाचा योग आणि या कीर्तन श्रवणाकरता सर्वजण आपण उपस्थित. सेवेकरता निवडलेला अभंग अतिशय गोड आहे. विश्ववंदनीय विश्वसंत्रदय सम्राट अखिल वैष्णव कारविंद जगद्गुरु संत श्रीमंत श्री तुकोबरायांचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय मानव देहाची इति कर्तव्यता कशामध्ये आहे याचं गोड असे निदर्शन करत आहेत. महाराज गोड बोलतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनवा जगद्गुरु तुकोबरायांची भाषा अलौकिक आहे. समजले तर अतिशय सोपी, न समजले तर मग काही जीवनाचे असणारी जी धडपड आहे सुखाकरता, सुख प्राप्त करण्याकरता, किंवा जे संपूर्ण जीवन आयुष्यामध्ये कोडं ठेवलेलं आहे, काही मी उद्धार पावेन किंवा कधी मला सुखाची प्राप्ती होईल. मला वाटतं या संपूर्ण कोड्याचा किंवा जीवनाचा अर्थ या अभंगामध्ये दडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतायत, बाबा हो, संपूर्ण मानवजात सुखाकरता धडपड करते, मानवजात सोडून द्या हो. किडे मुंगे पशु पक्षी कीटक आदी सर्व योनींना सुखाची अतिशय अपेक्षा आहे, परंतु त्या प्रत्येकाला सुख प्राप्त होतं असा विषय नाही. परंतु मानव मात्र या योनीमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याची भक्ती करून परमसुखाला प्राप्त होऊ शकतो. फक्त मानवाने ते लक्षात घेतलं पाहिजे की नक्की आपल्याला सुख कशामध्ये आहे. सर्वजण आपण संसारिक आहात, संसारामध्ये सुख शोधण्याचा आपण प्रयत्न करतो, परंतु प्राप्त होत नाही. का होत नाही याची एक ना अनेक कारण आहेत. सर्व कारणं तुमच्यासमोर ठेवायची म्हटलं तर मला दिवस पुरणार नाही. काही थोडी थोडकी कारणं तुमच्यासमोर ठेवून जातो, काही तुकोबरायांची, ज्ञानोबरायांची, नाथ महाराजांची, नामदेव महाराजांची प्रमाणं तुमच्यासमोर गाऊन जातो. मग तुमच्या लक्षामध्ये येईल, बाबा ज्याच्यामध्ये आपण सुख शोधतोय, ज्या वस्तूमध्ये आपण सुख शोधतोय, ती वस्तूच आपल्याकरता बनलेली नाही. नवे नवे आपण थोडा काही काळ त्याच्यामध्ये आपण रममान होणार आहोत. एक दिवस आपल्याला हे जग सोडायचं आहे, हा संसार सोडायचा आहे, ही नाती गोती आप्त इष्ट मित्र गणगोत्र तथा सर्व परिवार सोडायचा आणि एक दिवस आपल्या निजधामाकडे आपल्याला निघायचं आहे. मला वाटतं अनिल बाबा हे माणूस विसरला गड्या. कधी जायचं आहे आपला निश्चित प्रवास, कधी सुरू होणारा निजधामाकरता हे आपल्याला माहिती नाही. माफी मागून बोलतो गड्या, तुम्ही ज्ञानी माणसं आहात. थोडा मोठ्यांची कीर्तनं तुम्ही श्रवण केली, मौलींचा पालखी सोहळा या परिसरातून जातो, तुम्ही विद्वान माणसं म्हणून बोलून जातो. ऐकून जा मायबाप, अरे कधी ना कधीतरी आपल्याला या जगाला सोडून जायचं हे लक्षात ठेवा.
तो दिवस कधी येईल आयुष्यामध्ये, कोणाच्या आयुष्यामध्ये तो दिवस कधी येईल काही सांगता येत नाही. म्हणून करता फार तळमळीने विनंती करतो, ऐकून जा दादा, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला विसरू नका गड्या हो. तुम्ही म्हणाला महाराज का बरं? संसार आम्ही करतो, देह आमचा आहे, घरदार आमचा, पैसा आम्ही कमवतो, बायका मुलं आमची. मग हे सगळं असताना माझी नातेगोती खूप मोठी आहेत, माझा परिवार खूप मोठा आहे, माझा चाहता वर्ग खूप मोठा आहे, माझे मित्रमंडळी खूप मोठे आहेत. नवे मी खूप श्रीमंत आहे महाराज. मग आर्थिक सोबतता आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, या सगळ्या गोष्टी असताना मी त्या पांडुरंगाला शरण द्यायचं काय कारण आहे? सांगून जातो बरं, अतिशय गोड आहे चिंतन बरं का. मायबाप माफी मागून बोलेल, हे सगळं जरी असलं तरी हे सगळं इथंच ठेवायचं आहे, याला मात्र आपण विसरलो बरं का. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही संसार करत नाही का? तुमच्यापेक्षा चिकाटीने करतो. लक्षात आलं का? मला वाटतं यदा कदाचित तुमच्यापेक्षा चिकाटीने आम्ही संसार करत असू. अतिशय काबाड कष्ट करतो आम्ही, पण आम्ही संसार करत नाही, पैसा कमावत नाही, मुलं बाळं आम्हाला नाहीत असा विषय नाही. आम्ही काही संन्याशी नाही, आम्ही संसार करतो. फक्त एक विशेष आहे आमच्याकडं, काय आहे? आम्ही रोज त्या परमपिता भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण ते केल्याशिवाय झोपत नाही, आणि झोपेतून उठल्याबरोबर त्याला आठवल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही मायबाप. ही विशेषता आमच्याकडे. म्हणून सांगून जातो मड्या, काही नका करू, फक्त माझ्या परमपिता भगवान पांडुरंग परमात्म्याला नमस्कार करा, त्याला आठवा, त्याला साठवा, त्याचं ध्यान करा. का बरं? आला त्याच्यापासून जायचं त्याच्यापर्यंत, हे विसरू नका. आला त्याच्यापासून आणि जायचंय त्या भगवान परमात्म्यापर्यंत, हे विसरू नका गड्या. माफी मागून काही शब्द बोलेल गड्या. परमादरणीय कैलासवासी वैकुंठवासी विजयजी ठोंबरे पाटील यांची ही लिस्ट पाहिली पाहुणे मंडळींची, त्यांच्या कुटुंबियांची, आणि अंतःकरण द्रवलं गड्या. का बरं? सांगून जातो, त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा गोड असा परिवार आहे. त्यांच्या असणाऱ्या पत्नी आहेत अनिताताई विजयकुमार ठोंबरे, त्यांची कन्या त्यांचे चिरंजीव आहेत ओंकारदादा, रोहितदादा, त्यांचे पुतणे आहेत वीरांश, आईसाहेब आहेत रुक्मिणी आईसाहेब, त्यांचे वडील आहेत भगवान बाबा, चुलतेत मेजर मोहन अण्णासाहेब ठोंबरे, भरतदादा आहेत, परत दादासाहेब आहेत, त्यांचे भाऊ सचिन भगवान ठोंबरे पाटील, त्यांचे चुलतेत अमोल, आता सगळ्यांची फक्त नावं घेतो बरं तो, अमोलदादा असतील, अविनाशदादा असतील, चुलत भाऊ आहेत त्यांचे, अमोलदादा, अविनाशदादा, रवींद्रदादा, तुषारदादा, संकेतदादा, त्यांच्या भगिनी आहेत सुरेखाताई, मनीषाताई, सोनालीताई, मोनालीताई, त्यांचे मेहुणी आहेत बाबूराव हाके पाटील, समस्त सुनील नरुटे पाटील असतील, आणि अजून एक काहीतरी नाव लिहिलं आहे बघा. हा सर्व यांचा एवढा मोठा परिवार बघितला, आणि मग त्यांचं थोडंसं मी मगाशी वर्णन ऐकलं. म्हणे महाराज त्यांच्याकरता आम्ही अतिशय सचोटीने प्रयत्न केला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आम्ही बरं का. मग भाऊ असतील, त्यांची पत्नी असेल, त्यांच्या भाऊजई असतील, त्यांचे बंधुराज असतील, त्यांची आई असतील, त्यांचे वडील असतील, या सगळ्यांनी किंवा त्यांचे पाहुणेरावळे सुद्धा, मग अशी त्यांच्या बंधुराजांनी मला, अनिल महाराजांनी मला सांगत असताना काही गोष्टी अशा जाणवल्या. खऱ्या अर्थाने माणूस आमच्यातून गेला गड्या, परंतु या माणसाकरता कष्ट करणारी, माणसाकरता माणूस आपल्यामध्ये राहावा याची धडपड करण्याकरता अनेक वर्ष, मला वाटतं 3-3.5 वर्षाचा अथक प्रयत्न आहे. परंतु या अथक प्रयत्नाला सुद्धा यश आलं नाही. का आलं नाही बरं? ऐकून जा माय बाबा, माफी मागून बोलतो. कारण जे भगवान परमात्म्याला किंवा नियतीला मान्य असतं तेच होतं, आपल्या मनाने काहीही होत नाही. परंतु त्यांची असणारी सेवा करण्याची धडपड, त्यांची असणारी आपल्या माणसाला आपल्यामध्ये ठेवण्याची इच्छा, जिद्द, चिकाटी खूप मोठी होती गड्या. 3 वर्ष आम्ही संघर्ष करत होतो. 3 वर्ष त्या माणसाला काही कळत नव्हतं, काही माहिती नव्हतं काय चाललंय हे, परंतु तरीसुद्धा त्या परिवाराची, त्या माणसाला जिवंत ठेवण्याची किंवा त्याचं आयुष्य वाढवण्याची असणारी ती पराकाष्ठा खऱ्या अर्थाने अंतःकरण द्रवतं या गोष्टी सांगत असताना. 3 वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा, त्यांची पत्नी, त्यांचे भाऊजई असेल किंवा त्यांचे बंधुराज, त्यांचा सर्व परिवार असेल. त्यांच्या बंधुराजाने मग असं सांगितलं, म्हणे महाराज ज्यावेळेस आम्ही KM हॉस्पिटलला पुण्याला होतो ना, मुंबईला होतो का पुण्याला होतो, त्यावेळेस म्हणे प्रत्येक येणारा पाहुणा सुद्धा खऱ्या अर्थाने रिकाम्या हाताने कधी आला नाही. का? दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, खर्चही मोठा. प्रत्येकाने काही ना काही फूल ना फुलाची पाकळी आमच्यापर्यंत समर्पित केली आणि त्या माणसाचं आयुष्य वाढावं असा प्रयत्न केला गड्या. मला वाटतं याच्यावरूनच कळतं की त्या माणसाचं आचरण, त्या माणसाचं वागणं, त्या माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थाने किती मोहरलेलं होतं,
किंवा त्या माणसाचं वागणं कसं असावं, मला वाटतं शेवट त्याच्या जाण्याने हळहळणारा समाज किंवा त्याने जाऊ नये म्हणून प्रयत्न करणारा जो समाज आहे याच्यावरून हे लक्षात येतं. गड्या माफी मागून बोलतो. एवढं जरी सगळं असलं, अख्खे मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, आप्त इष्टमित्र, गणगोत्र, घरातले जवळचे चुलते भगिनी असतील, हे सगळे प्रयत्न करत होते, तरी सुद्धा शेवटी त्याला जे मान्य होतं तेच झालं. म्हणून सांगून जातो गड्या, नका विसरू त्याला. तुम्ही एक वेळ स्वतःला विसरला तरी चालेल, परंतु त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला विसरू नका. विठ्ठल चालूच लागतात का? नाही, काही गरज नाही. त्या बंद केल्या तर बरोबर. मला पाहता येईना बघा, त्या चमकायला लागल्या डोळ्यावरती माझ्या. कोणी असेल तर तेवढ्या फक्त 2 समोरच्या त्या फोकस आहेत का तेवढे बंद करा. विठ्ठल गोड बोलतात. ऐका बघ, भगवान परमात्म्याची भक्तीच करायची तर का करायची सांगून जातो. ऐका, त्या विश्व परमात्म्याला जगद्गुरु तुकोबाने आयुष्यभर शोधण्याचा प्रयत्न केला. दिनरजनी हाची धंदा, संसाराच्या नावे घालून या शून्य पुसावेशी ह्याची वाटे अनेक प्रमाणे सांगता येतील. भगवान परमात्म्याला प्राप्त करायचा, आपलासा करायचा, का करायचा याचं उत्तर तुकोबांना विचारलं असं तुकोबराय सांगतात. ए बाबा हो, त्याला आपलासा करायचा म्हणून का विचारतात? साधकांनी प्रश्न केला तुकोबांना. तुकोबराय, त्याला प्राप्त करायचं परंतु कारण तरी सांगा. असं त्याचा काय अधिकार आहे, नक्की काय करू शकतो तो? तुकोबराय बोलतात, तो काय करणार नाही. या विश्वातील प्रत्येक गोष्ट त्याच्या सत्तेने चालते. गड्या महाराज, जे शरीराकरता तुम्ही प्रयत्न करता, जो शरीर तुमचं असं बनताना हे शरीर सुद्धा त्याच्या सत्तेने चालतं. महाराज खरंय काय? हो, साळून की मंजूळ वाणीने बोलते ना, ही सुद्धा त्या भगवान परमात्म्याची सत्ता आहे. चाले शरीर कोणा बिना भगवान परमात्मा शिवाय बोलवणारा भगवान परमात्मा आहे, चालवणारा भगवान परमात्मा आहे.
एक आपण दृष्टीने संपूर्ण जग पाहतो ही देवाची सत्ता आहे. चला पुढे. झाडाचं पान हलतो ही देवाची सत्ता आहे. एवढंच नाही, डोंगराडून सकाळी जो सूर्य उगवतो ना, ही सुद्धा भगवान परमात्म्याची सत्ता आहे. एवढंच नाही, साऱ्या जगाचं गुढ ज्याच्यामध्ये दडलेला आहे तो वेद आहे. तो वेद बोलतो ही सुद्धा वाणी भगवान परमात्म्याची आहे. मग सगळ्या जगामध्ये जर तो भरून उरलेला असेल तर त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही दादा. दिसतं आपल्याला आपण स्वतंत्र आहोत असे, परंतु आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. अखंड पारतंत्र्य आपण उपभोगतो गड्या. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मी आणि माझं म्हणत म्हणत माणूस आयुष्य काढतो. परंतु एवढं सगळं असताना त्याच्या लक्षात येत नाही इथं मी नाही आणि माझं कोणाचं नाही, मी कोणाचा नाही आणि माझं कोणी नाही. ही जेव्हा लक्षात येतं ना, तेव्हा माणूस भगवान परमात्म्याची भक्ती करायला प्रवृत्त होतो गड्या. मला वाटतं ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, नामदेव महाराज आदी करून सकल संत महंतांच्या हे लवकरच लक्षात आलं. का बरं सांगून जातो. मैबाप भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना थोडाफार जर मानवाला त्रास झाला तर माणूस म्हणतो देवाची भक्ती करत असताना त्याला कळत नाही का, असं माझ्यावरती संकट काय यावं. ऐकून जा. साधू संत महात्म्यांची पार्श्वभूमी पाहिली, मायबाप त्यांना अखंड त्रासच उपभोगावा लागला. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी माझ्या पांडुरंगाची भक्ती करत असताना, सगळा संसार मी लोकांना वाटून दिलेला असताना, जगाचं कल्याण व्हावं ही इच्छा धारण करून वैकुंठातून इथं आलो असताना सुद्धा या जगाने मला त्रासच दिला. काय म्हणतात, जगाने मला त्रासच दिला. मग जर जगद्गुरु तुकोबराय जगाच्या कल्याणाकरता आले असताना सुद्धा जग त्रास देत असेल तर आपण आपला संसार करत असताना जग आपल्याला सुखी कसं राहू देईल. साधू संत महात्म्याने लोकांचा परार्थ साधला. स्वतःचा स्वार्थ न बघता जगाचं कल्याण व्हावं ही इच्छा आहे. आपण जगाचं काही का होईना आपलं चांगलं व्हावं ही आपली इच्छा आहे. ते जगाच्या कल्याणाची इच्छा करतात, त्यांना जग त्रास देतं. तर मग तुम्ही आम्ही फक्त स्वतःचं कल्याण करणारी मग करून घेणारी माणसं जग आपल्याला सुखाने कसं जगू देईल. मायबाप विठ्ठल. जगाचा बिघडलेला माता ठीक करण्याचा प्रयत्न जगद्गुरु तुकोबाईने करावा. महाराज सांगतात, पंचमवेद ज्याला म्हणतात तो गाता. मला तर म्हणायचं वेदापेक्षाही वेदांचा तो अर्थ अमासेच थावा, एराने व्हावा भार माता. वेदांच्याही पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबरायांची वाणी आहे म्हणून सांगून जातो. एवढा मोठा सुंदर गाथा तयार केला का, जगाचा बिघडलेला माता ठीक व्हावा. तरी लोकांनी त्याच्याकडे पाहिलं नाही गड्या, उलट तो गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला. ऐकताय का अक्षदादा? तोच गाथा बुडवण्याचा प्रयत्न सामान्य लोकांनी करावा. सामान्य म्हणतो बरं का, कारण जगद्गुरु तुकोबरायांपुढे ते सामान्यच होते. जगद्गुरु तुकोबरायांचा बुडवलेला गाथा प्रत्यक्ष इंद्रायणी मातेने 13 दिवस पाण्याचा स्पर्शही करू नये, त्याला अलगद त्याला झेलावा. मातेच्या उदरामध्ये लेकरू राहतं ना, बाळ राहतं ना, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये पवित्र होता गड्या. त्या गातेला इंद्रायणी मातेला स्पर्श नाही करता आला, एवढी ताकद या गातेमध्ये होती. तरी सुद्धा लोकांनी तो बुडवण्याचा प्रयत्न केला. लोकांना कळत नाही मायबा म्हणून सांगून जातो का, आपली बुद्धी ही वृत्ती संकुचित आहे, आपली बुद्धी संकुचित आहे. जगद्गुरु तुकोबराय सामान्य नव्हते म्हणून इतर जे होते ना, धर्म मार्तंड पंडित असतील, महान तत्ववेत्ते असतील, परंतु तुकोबरायांपुढे सगळे मात्र फेल होते गड्या त्या काळामध्ये. असामान्य व्यक्तिमत्व. मी सांगत नाही ज्यांनी तुकोबरायांना त्रास दिला शेवटी तेच बोलतात, तो का
म्हणे रामेश्वर वड्डजा तुका विष्णू नाही तुझा. संपूर्ण ब्राह्मण समाजाला विश्वभर विठ्ठल विठ्ठल रामेश्वर भट्टांनी स्वतः सांगावं, भगवान श्री विष्णू किंवा जगद्गुरु तुकोबर आहे, वेगळे नाहीत बाबा. यांची दोघांची ताकद समान आहे. एवढा अधिकार होता तरी लोकांनी त्रासच दिला. परंतु ज्यांनी त्रास दिला त्यांच्याकरता तुकोबांनी सांगितलं, ओ यांचं कल्याण कर भगवान. एवढंच नाही, पहा तुम्ही साधू संत का बरं, तुम्हाला या गोष्टी मी का सांगतो ऐकून जा. संसार करत असताना एक ना अनेक संकट आई तुमच्याकरता बोलून जातो. प्रपंच करत असताना, संसार करत असताना एक ना अनेक संकट येतात. परंतु आली तरी कधी घाबरून जाऊ नका. त्या पांडुरंगाला साथ घाला, त्याला हाक मारा. एक दिवस नक्की तुमचा नका इकडं तिकडं धडपडू. लय धडपडला तरी काही उपयोग होत नाही. गड्या कितीही पळा, शेवटी माझा पांडुरंगच तुमच्या उपयोगाला येईल. महाराज आयुष्यभर प्रयत्न केला, कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, त्या संसाराला फळ जर नाही आलं तर माणूस निराश होतो, सांगून जातो. गड्या कधी कधी असं होतं, सुरू व्हायच्या आतच खेळ मोडून जातो. नुकताच सुरू झालेला होता, एक दोन संसाराला गोड फळं लागली होती आणि आमचा हळूहळू संसार सुरू झाला होता. गड्या आता कुठं त्या संसारामध्ये सुख यायला सुरुवात झाली होती, तेवढ्यात भगवान परमात्म्याने नवे नवे काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. तरी सुद्धा त्याच्यावरती नाराज होऊ नका, कारण ठरलेलं आयुष्यच तेवढं असते आपलं. तिथं तुमचा माझा काही विलात राहत नाही. विठ्ठल कितीही संकट आली तरी इतरांचा काही कधी आदर्श नाही घ्यायचा. मग साधू संत महात्म्यांकडे पाहायचं. का बरं, ऐकून जा. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये काही काळ तरी सुखाचा जातो, परंतु साधूच्या आयुष्यामध्ये काही काळ सुद्धा सुखाचा नाही गेला. हो, ज्ञानोबरांचे चरित्र पाहायला गेलं ना नील बाबा, माफी मागून बोलतो गड्या, जन्माला यायच्या आधीपासूनच सुरुवात झाली त्रासाला. लक्षात आलं का? अंतःकरण द्रवतं माझं. जन्माला यायच्या अगोदरपासून सुरुवात झाली त्रासाला. का बरं? विठ्ठल पंतांनी संन्यास घ्यावा, लग्न करावं, पुन्हा संन्यास घ्यावा, मन रमेना संसारात. आता काय करावं? बराच काळ संसारामध्ये राहिले, परंतु संसारात मन रमेना. रोज रुक्मिणीला विचारावं, रुक्मिणी अगं मन लागत नाही संसारामध्ये. असं वाटतं हे सगळं सोडावं, संन्यास घ्यावा, कुठंतरी आश्रम गाठावा, भगवान परमात्म्याची भक्ती करावी आणि उद्धार करून घ्यावा. रोज 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 या गोष्टी समोर यायच्या. एक दिवस रुक्मिणी माता कंटाळल्या आणि रुक्मिणी मातेने सांगितलं विठ्ठल पंतांना, रोज तुमचे टुमटुम आहे माझ्या पाठीमागं, रोज किरकिर आहे, याच्यापेक्षा जा एकदाच. त्यांनी जावं अशी इच्छा नव्हती बरं का. सांगून जातो मायबाप, विठ्ठल पंतांनी संसार सोडावा, घरदार सोडावा अशी रुक्मिणी साहेबांची इच्छा नव्हती, पण पडत्या फळाची आज्ञा समजावी आणि विठ्ठल पंतांनी घर सोडावं. भल्या पहाटे रुक्मिणीने पाहावं, अंथरुणामध्ये मला दिसत नाहीत, कुठंतरी ओट्यावरती बसले असतील, इकडं तिकडं पाहिलं कुठं दिसत नाही. सगळीकडे शोधाशोध केली, परंतु आपले मालक कुठं दिसत नाहीत. आणि मग लक्षात आलं, आपणच सांगितलं होतं काल, जा एकदाच. गेली की काय? ऐकताय का? ज्यांच्या पोटी महाविष्णूचा अवतार येणार होता, सदाशिवाचा अवतार येणार होता, प्रत्यक्ष ब्रह्म येणार होतं, प्रत्यक्ष आदिशक्ती अवतरणार होती ना. आई ऐकून जा, तुमच्याकरता बोलून जातो. संसारामध्ये किती त्रास उपभोगला बघा. प्रत्यक्ष चित्कला आदिशक्ती मुक्ताही येणार आहे. सोपानाच्या रूपाने ब्रह्मदेव येणार आहे उदरी. ज्ञानाच्या रूपाने महाविष्णूचा अवतार पोटी जन्माला येणार आहे.
नवे नवे निवृत्तीनाथाच्या रूपाने आदिनाथ भगवान सदाशिवाचा अवतार पोटी जन्माला येणार आहे. त्या मातेची संसाराची चित्रकथा होईल असं वाटलं नव्हतं कधी. का सांगून जातो, किती संकट आली तरी घाबरू नका, खचून जाऊ नका आई. अरे संकट येत असतात. संकट येण्याकरता तर आपण असतो ना. उलट संकटाला अगदी धीर गंभीरपणे सामोरं जा. विठ्ठलपंतांनी निघून जावं आणि मग बराच काळ जावा. आता काय करायचं? रोज इंद्रायणीचं स्नान करावं, सुवर्ण पिंपळाच्या प्रदक्षिणा कराव्यात रोज. आई ऐका बरं का, भगवान परमात्मा प्रसन्न होतो नाही होत असं म्हणू नका तुम्ही. माफी मागून बोलल, अंतकरण द्रवतं माझं, त्याला निष्ठुर बनू नका. तुम्ही जर अगदी मनापासून त्याला साथ घातली ना, तो धावतो गड्या तुमच्याकरता. सुवर्ण अश्वत्थाला रोज त्या पिंपळाला प्रदक्षिणा माराव्यात, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यावं आणि रोज प्रदक्षिणा घालाव्यात. एक दिवस त्याला यश आलं, भगवान परमात्मा प्रसन्न झाला आणि मग विठ्ठलपंताचे गुरु एक दिवस सहज भ्रमंती करत करत तीर्थयात्रा करत करत इंद्रायणीच्या डोहावरती आले. आंघोळ करतायत, स्नान झालं, स्नान आटोपलं, सिद्धेश्वराचं दर्शन झालं आणि मग रुक्मिणी आईसाहेबांचा रोजचा दिनक्रम उरकला आणि रोजचा नियम आहे, रोज सुवर्ण अश्वत्थाला प्रदक्षिणा करायच्या. एवढ्यामध्ये कानावरती वार्ता पडली की कोणीतरी महान साधू, तेजस्वी, तपस्वी, तेजपुंज अरण्यामध्ये प्रवेश केलेला आहे. वाटलं चला आपण पण दर्शन घ्यावं आणि म्हणून करता दर्शना करता रुक्मिणी आईसाहेब जावं, दर्शन घ्यावं. प्रत्येक दर्शन घेतो त्या कुणाला कोणता कोणाला कोणता कोणाला कोणता आशीर्वाद मिळत होता. रुक्मिणी आईसाहेबांनी जावं, दर्शन घ्यावं आणि तोंडातून शब्द निघावा, कल्याणमस्तु, अखंड सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. तो आशीर्वाद ऐकला आणि रुक्मिणी मातेच्या अंगावरती शहारे आले, तबकले. रुक्मिणी माता डोळ्यातून अश्रू यायला लागले. चेहऱ्याकडे पाहिलं, म्लान वदन झालेलं आहे, चेहरा नाराज अवस्थेमध्ये सुकलेला आहे. महात्म्याने विचारलं, मुली एवढा सुंदर आशीर्वाद दिला असताना तू नाराज दिसते, तर रडतेस काय आहे? काय आसवाचं कारण काय आहे? आणि मग सांग, बाबा तुम्ही तर पुत्रवती भव म्हणून आशीर्वाद दिला. अगं हो, तुझ्या कपाळाला कुंकू आहे, हातामध्ये बांगड्या आहेत, गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे. बाबा हे सगळं खरं आहे, पण खरं सांगू का, हे सगळं खरं असून सुद्धा खोटं असल्यासारखं आहे. काही कळे ना, अशी कोड्यात बोलू नकोस. बाबा बरेच दिवस झाले, माझं सौभाग्य घर सोडून निघून गेलं आणि आता तुम्ही सांगताय की पुत्रवती भव, कसं शक्य आहे? साधूने सांगितलं, साधूचा आशीर्वाद कधी खोटा होत नाही, काळजी करू नकोस, मी दिलेला आशीर्वाद आहे. हे ब्रह्मवाक्य आहेत, खोटी होणार नाहीत, नको चिंता. रुक्मिणीने सांगितलं, बाबा सगळं खरं झालं, परंतु हे कसं शक्य आहे? बाबांनी सांगितलं, शक्य अशक्य काहीच नाही. नक्की गेला कुठं काही माहित नाही, फक्त बोलायचे की संन्यास घ्यावा वाटतो, संन्यास घ्यावा वाटतो, संसाराचा त्याग करावा वाटतो, म्हणून एक दिवस घर सोडलं, निघून गेले. बघा असं जरा खून पटू लागले, संन्यास घ्यावा. कशी शरीर अशी आहे, देखणं स्वरूप आहे, सडपात्र शरीर आहे, तेजायमान कांती आहे. वर्णन ऐकलं कुठंतरी थोडंसं जुळू लागलं. आणि मग पुन्हा 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 विचार, अजून सांग, अजून नक्की वर्णन सांग कसं आहे ते. आणि मग साधू महात्म्याने विचारलं, एखादी खून सांगतेस का, जन्मखून वगैरे? आणि मग रुक्मिणीने सांगा, हो जन्मखून आहे ना. त्यांच्या शरीरावरती एका बाजूला डाव्या उजव्या खांद्यावरती बिल्वपत्राची एक जन्मखूण आहे, बेलाच्या पानासारखी एक खूण उमटलेली आहे. वा,
मग तर रोमांची उभे राहिले साधूच्या अंगावरती. साधूने ओळखलं ज्या अर्थी बिल्वपत्र आहे आणि सांगितलेल्या वर्णन होबे होबे त्या अर्थी आपल्या आश्रमामध्ये चैतन्य नावाने राहणारा हा साधू तोच आहे. आणि मग मात्र आश्वस्त केलं, काळजी करू नको, मी दिलेला आशीर्वाद खोटा होणार नाही. साधूने तिथून मुक्काम उचलला, आपल्या आश्रमामध्ये जावं. एवढ्यामध्ये चैतन्य नावाने विठ्ठलपंत आपले कपडे एका तारेवरती वाळत घालतायत, दोरीवरती वाळत घालतायत. हाक मारली, चैतन्य. आल्याबरोबर आवाज आला. आणि आज रोजची हाक मारण्यामध्ये आजच्या हाकेमध्ये काही वेगळाच रुबाब होता. विचार केला, कोणी हाक मारली असावी? आई ऐकून जा बरं का, किती गंभीर प्रसंग येतो पहा एखाद्याच्या जीवनामध्ये. हाक मारली, आजचा आवाज वेगळा होता. धावत पळत यावं. जी, अरे काय करतोस? काही नाही बाबा, रोजचा दिनक्रम करतोस. आजचा महाराजांचं पाहणं, आजचा महाराजांचा रुबाब वेगळाच होता. लक्षात आलं महाराजांना काहीतरी वेगळंच अपेक्षित आहे. खाली मान घालून चैतन्य उभा राहिला होता. चैतन्याला सांगितलं, चैतन्य माझ्याकडे पहा. आज नजरेला नजर मिळवण्याची ताकद नव्हती गड्या. का बरं? आज त्या महात्म्याचा, आज गुरुवर यांचा रुबाब काही वेगळाच होता. डोळे विस्फारलेले होते, चेहऱ्यावरती एक विलक्षण प्रकारचा भाव होता. आज का असा भाव असावा काही कळेना. आणि मग विचारलं, विठ्ठल आपलं चैतन्य, तुझं खरं नाव काय? आजपर्यंत कधीही न विचारलेला प्रश्न गुरुदेवाने विचारला. अंगावरती शहारा आला आणि ठपकतच सांगितलं, माझं खरं नाव खरं सांग. आता मात्र पायाखालची वाळू सरकली. असं वाटलं की गुरुवर यांना कळालं की काय. नकळत तोंडून शब्द गेला, विठ्ठलपंत. आणि मग खरं नाव लपवून तू माझ्या बरोबर चैतन्य या नावाने इथं वास्तव्य करतोस. अरे जा, प्रत्यक्ष तुझ्या पोटी 4 गोड फळं जन्माला येणार आणि तुझी ती असणारी पत्नी वाट पाहते रे. विठ्ठलपंतांनी सांगितलं, बाबा आता जर मी संन्यास घेऊन पुन्हा संसारामध्ये गेलो तर मला लोक वाळीत टाकतील, नको नको ते दुसरं देतील. त्यापेक्षा इथं संन्यास घेऊन मी इथंच आयुष्य संपवतो. सांगितलं, नाही तसं, हे देवाला मान्य नाही, हे नियतीला मान्य नाही. ऐकावं माय बाप. पुन्हा प्रस्थान करावं आळंदीकड, पुन्हा संसारामध्ये रमामान व्हावं. विठ्ठलपंत जेव्हा घरी आले ना, रुक्मिणी आई साहेबांनी रोज रोज त्या तुळशी समोर, तुळशी वृंदावनासमोर जावं. तुळस सुद्धा सुकलेली आहे का, मालक नाही घरी गड्या, परंतु सुकलेल्या तुळशी वृंदावनासमोर रोज रांगोळी काढावी. रोज पूर्वदेशाच्या उगवणाऱ्या सूर्यनारायणाला प्रार्थना करावी, देवा एक दिवस तरी माझं सौभाग्य घरी येऊ दे रे. रोज अपेक्षा करावी. आणि आज त्या अपेक्षेला फळ आलं होतं. आणि आज मात्र रांगोळी घालत असताना कोणीतरी एक आकृती आपल्याकडं पावलं टाकत येत आहे. मंद मंद पावलं टाकत येणारी आकृती पाहिली. त्या आकृतीची सावली पाहिली आणि त्या सावलीमध्ये लक्षात आलं, नक्कीच आपलं सौभाग्य आज घरी आलं. साधू महात्म्याने दिलेला आशीर्वाद आज खरा ठरला. अंतःकरण भरून आलं, हृदय भरून आलं. तोंडाकडं न पाहता फक्त पायावरून ओळखलं, हे माझं सौभाग्य. काही ताकद असेल नाही. एवढा तर वनवास तुमच्या आयुष्यामध्ये नाही आला गड्या. सांगून जातो. हळूहळू संसाराला सुरुवात झाली. पाहता पाहता 1 2 3 4 संसाराला गोड फळं लागली. निवृत्तीचं आगमन झालं, ज्ञान आला, सोपाना आला, आदिशक्ती मुक्ताई आली. परंतु एवढ्या काळामध्ये लोक मात्र हिनवू लागले, भ्रष्ट केलं, वाटोळं केलं, धर्म बाटवला, आळंदी बाटवली. नको नको ती बोलू लागली गड्या लोक. सांगून जातो, आई ज्यांच्या पोटी भगवान परमात्मा आला त्यांना लोकांनी नावं ठेवली, आपलं तर काय आहे. आणि संसारामध्ये सुख दुःख येत असतात बरं का, काळजी करू नका. जास्त असं खचून जाऊ नका गड्या. ज्ञानोबरायांसारखा वनवास तुमच्या नाही वाट्याला आला, विठ्ठलपंतांसारखा वनवास तुमच्या वाट्याला नाही आला, रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांसारखी आत्महत्या तुमच्या वाट्याला नाही आली गड्या. ज्यांच्या पोटी देव जन्माला आला त्यांच्या मायबापाला आत्महत्या करावी लागते, तर तुमचं आमचं काय आहे मायबाप. देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, एवढं तर संकट नाही आलं गड्या. सांगून जातो रे, ही माया आहे, हे प्रेम आहे.
मग अशी खरं सांगू का, विजय भाऊच्या बंधुराजांनी मला सांगत असताना त्यांचं सुद्धा अंतकरण बरोबर आलं होतं. महाराज खूप प्रयत्न केला, खूप अपेक्षा होती आमची की आमच्या आबाने आमच्यामध्ये राहावं. धाकटा असताना सुद्धा खरं तर थोरल्याने धाकट्याचा सांभाळ करायचा असतो, परंतु देवाने असा प्रसंग आणला की धाकट्यालाच त्याचा सांभाळ करायची वेळ आली गड्या. परंतु आम्ही कुठेही कमी नाही पडलो. खरं सांगू का तुम्हाला, बंधुप्रेम, स्वामीनिष्ठा या गोष्टी आज इथं पाहायला मिळाल्या. त्यांच्या अंतकरणामध्ये सांगत असताना एक वेगळाच भाव होता. आज आमचा आबा आमच्यामध्ये हवा होता महाराज, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं गड्या. आम्ही खूप प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु आमचा भाऊ, आमचा आबा मात्र आमच्या भगवान परमात्म्याने घेऊन जायला नको होतं महाराज. परंतु काळाला हे मान्य होतं गड्या. तुम्हाला जे मान्य होतं ना ते नियतीला मान्य नव्हतं. नियतीला जे मान्य होतं त्याला तुम्ही मान्यच करायला पाहिजे. काही नाविलाज आहे तिथं, सांगून जातो. हळूहळू ही भावंड मोठी व्हायला लागली. का बरं? ऐका, भगवान परमात्म्याला आपलंसं करून का घ्यायचं म्हणून सांगून जातो गड्या. हळूहळू ज्ञाना सोपाना मुक्ताई निवृत्त दादा मोठी होऊ लागली. आणि मग सगळे हिनवत होते, काहीतरी बोलत होते, लेकरं मोठी होत होती. एक दिवस ज्ञानोबांना असं वाटलं, एक काम करावं, आपण थोडे मोठे झालो, आता घरातून बाहेर पडावं, घर सोडावं, आता काहीतरी केलं पाहिजे कुटुंबाकरता. म्हणून ज्ञानोबांनी आपलं असणारं उपरणं खांद्यावरती टाकलं आणि ज्ञानोबा इंद्रायणीच्या दिशेने निघाले. इंद्रायणीच्या डोहामध्ये पाय ठेवणार. एवढ्यात आतून आवाज आला, कोण? ज्ञानोबांनी ओळख सांगितली, मी ज्ञाना. कोणाचा तू? विठ्ठल पंतांचा. त्या संन्यासाचा कार्टस का तू? ऐका हो माय बाप, अंतकरण द्रवलं. हो बाबा, तूच मी. दूर हो, स्पर्श करू नकोस इंद्राईला. इंद्राईनी बाटवलीस तू. ज्ञानोबांना वाटलं मी इंद्रायणी बाटवली म्हणून काकांना प्रतिप्रश्न केला. आणि काकांना बोलायला, काका माझ्या पदस्पर्शाने जर इंद्रायणी बाटत असेल तर ते तीर्थ कसलं? मला शहाणपणा शिकवतोस? एवढा ज्ञानी झालास का? रामेश्वर शास्त्रींनी इंद्रायणीतून बाहेर यावं आणि ओल्या हाताने ज्ञानोबरायांच्या कानाखाली काडकन मारावी, आई ग म्हणून किंचाळी मारावी. ज्ञानोबराय बोलतात, काका नाही यायचो परत इंद्रायणीच्या तीरावरती. जर माझ्या येण्याने किंवा माझ्या स्पर्शाने इंद्रायणी बाटत असेल, तुम्हाला त्रास होत असेल तर पुन्हा नाही इंद्रायणीवरती यायचो. पण मारू नका काका, लहान कोवळ लेकरू यो. परंतु एवढं ज्ञान होतं, उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणी. बाळपणीच सर्वज्ञता वरीत याते. लहानपणी ज्याच्याकडे एवढं ज्ञान होतं असा असणारा ज्ञाना तो काकांना ज्ञान शिकवू लागला. काका नका मारू. तेवढ्यामध्ये निघतो मी आता, इंद्रायणीचा तीर सोडावा. ज्ञानोबांनी एक एक पाऊल टाकत घराकडं निघावं. अंतकरण द्रवलंय, डोळ्यांच्या कडा पाणावल्या, डोळ्यातलं पाणी डोळ्यात दाबलं, आवंडा दाबला. आणि ज्ञानोबा निघत असताना काही इंद्रायणीच्या डोहावरती तीरावरती खेळणारी लेकरं पाहिली. रामेश्वर शास्त्रीने त्यांना आज्ञा दिली, ए पोरा हो, अरे बघता काय, खोड बोला याची, पुन्हा इंद्रायणीकडे याने पाहिलं नाही पाहिजे गड्या. ऐकून जा माय बाप, माझ्या ज्ञानोबायांना. त्या लेकरांना काय हो, लेकर आणि माकडं सारखीच. त्या लेकरांना काही कळत नव्हतं. लेकरांना फक्त एकच सांगितलं होतं की याची खोड मोडा. लेकर उठली, ज्ञानोबायाला आता बुक्क्याने मारू लागली गड्या. कोणी चिकन फेकू लागलं, कुणी पाय ओढू लागलं, कुणी कपडे ओढू लागलं. ज्ञानोबा हात जोडायचे, नकारे मारू लेकर. अरे काय पाप केलं मी फक्त इंद्रायणीमध्ये प्रवेश केला, पाय ठेवला म्हणून मला एवढी शिक्षा. आता नाही यायचो मी. कशी वशी सुटका केली. चिखलाने माकलेलं अंग ज्ञानोबरायांनी घेऊन सिद्धबेटामध्ये प्रवेश करावा. कारण आळंदीमध्ये राहण्याकरता प्रवेश नव्हता, म्हणून सिद्धबेटामध्ये एक झोपडी करावी. त्या झोपडीमध्ये विठ्ठल पंतांनी स्वतःचा संसार थाटावा गड्या. हे ऐकून जा रे.
त्यांनी हजारोंच्या डोक्यावरती छत्र धरलं. आमच्यासारख्याच्या डोक्यावरती हा फेटा आहे, या स्टेजवरती आम्ही उभा आहे, हा मृदंग वाजतो, हे टाळ वाजवतात, हा विणा येत आहे. खरं सांगू का, ज्यांची कृपा आहे ते ज्ञानोबर आहेत रे मायबापू, तुमच्या पाया पडतो गड्या, ते ज्ञानोबर आहेत, या मार्गाने चालतात, माझं भाग्य गड्या. आणि आज त्या ज्ञानोबरायांना चिखल मारला, नको नको ती दोषणं दिली, संन्यासाचे कार्टे म्हणून हिनवलं, वाळीत टाकलं. आज ऐकून जा, ज्यांचं नाव घेतलं ना ज्ञानोबा तुकाराम, आम्ही संध्याकाळी मिष्टान्नाचं जेवण करतो गड्या, एवढी ताकद ज्यांच्या नावामध्ये आहे, त्यांना अन्न मिळू दिलं नाही. मायबाप ऐकून जा, एवढा वनवास आई तुमच्या वाट्याला नाही आला गड्या दादा, हो माफी मागून बोलेल मी, एवढा त्रास नाही तुम्हाला झाला जेवढा ज्ञानोबरायांना झाला गड्या. ऐकून जा, तुमचा आमचा बिघडलेला माता ठीक व्हावा, ज्ञान व्हावं अज्ञानी समाजाला, म्हणून करता ज्यांनी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला ते विश्वसंत ज्ञानोबर आहेत. मायबापो पाया पडतो तुमच्या गड्या. ऐकावं, ते चिखलाने माखलेलं अंग पाहिलं, रुक्मिणी साहेब लांबून ज्ञाना येतो. अरे इंद्रायणीवरती आंघोळीला गेला होता, मी सांगत होते जाऊ नकोस, आपल्याला परवानगी नाही, आपल्याला मुभा नाही इंद्रायणीला जायला. ऐकलं नाही ज्ञाना, काय झालं म्हणून. आता आई रे आई, आई आहे, पाया पडतो तुमच्या. आईसारखं दैवत या जगतात कोणतं नाही गड्या. हे माफी मागून बोलतो, मी सुद्धा देवाची भक्ती करतो, पांडुरंगाचा उपासक आहे. परंतु खरं सांगू का तुम्हाला, एक 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 अतिशय आयम्पी अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगून जातो गड्या. एवढी गोष्ट घरी घेऊन जा, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना तोपर्यंत नका विसरू रे त्यांना, नका वेडं वाकडं बोलू नका त्यांना. पाया पडतो तुमच्या. एकदा का निघून गेले ना, पाठीवरती शाबासकीची थाप टाकण्याकरता, आपलं कौतुक करण्याकरता, आणि माझं लेकरू कीर्तन करत आहे हे पाहण्याकरता, जेव्हा कोणीच घरी शिल्लक नसताना तेव्हा कळतं गड्या बाप म्हणजे काय चीज होती. जी टॉकीजवरती कीर्तन केलं, सगळ्या जगाने कौतुक केलं. अजूनही जी टॉकीजवरती फक्त मराठीवरती त्या चॅनलवरती कीर्तनला लागतात गड्या. जेव्हा मी घरी आलो, अनेकांचे फोन येत होते, चॅनलवाल्यांचे फोन येत होते, महाराज सगळ्यांपेक्षा TRP तुमचा जास्त आहे, सगळ्या महाराष्ट्रभर कौतुक झालं. अनेक फोन आले मला. घरी आल्यानंतर मी फोन स्विच ऑफ केला, नाही का कोपऱ्यामध्ये रडत बसलो होतो. आई आली, आईने डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, हे सोन्या, अरे एवढं कौतुक करतात, लोकांनी बॅनर लावले, सत्कार केला, एवढं सुंदर कीर्तन केलं, रडतोस का. मग अजून रडायला आलं मला. का बरं. आई विचारते, हे लेकरा अरे का रडतोस, अरे एवढं मोठं कीर्तन करून आला, रोज मोठ्या स्टेजवरती कीर्तन करतो, आज का रडतो. अंतकरण एवढं शब्द फुटे ना, अंतकरणातून कंठ दाटून आला. आईला सांगितलं, आई याचं उत्तर एकच आहे, सगळ्या जगाने कौतुक केलं, याचं कौतुक मला नाही असं नाही, त्याचा खूप मोठा आनंद आहे. परंतु ज्याने टीव्हीवरती मला बघण्याकरता आज जिवंत असायला पाहिजे होतं ना, तो पाप शिल्लक नाही. कोणासमोर सांगू माझी ख्याती. आज ज्याने मला अंगा खांद्यावरती खेळवलं, ज्याने मला मोठं केलं, ज्याने मला अगदी सायकल नव्हते रे त्या काळामध्ये, सायकल चालवायला शिकवली ना. आज 4 व्हीलरमध्ये मी फिरतो ना, ती 4 व्हीलर बघण्याकरताच. ते अस्तित्व शिल्लक नाही, आज काही शून्य आहे सगळं. जेव्हा आपलं माणूस निघून जातं ना, तेव्हा कळतं रे माय बाप. ऐकून जा, सांगून जातो गड्या. ज्ञानोबर आहे, आईने छातीशी कवटाळलं, हे लेकरा स्वच्छ केलं, अंग पाण्याने अंग पुसलं आणि सांगितलं, ज्ञाना नको जाऊ. पुन्हा नको जाऊ म्हणजे आपल्या दाण्याने इंद्रायणी वाटते का. अरे देव कुठे कधी वाटतो का. देव जर वाटत असेल तर देव कसला, तीर्थ वाटत असेल तर ते तीर्थ कसलं. अरे तीर्थ कधी कोणाला किंवा इंद्रायणी कधी कोणाला येऊ नको म्हणत नाही. समाज वाईट आहे. आजच नाही, आजच आपल्या बाबतीत काही लोक काही कृत्य करत असतील, काही त्रास देत असतील ना, असं समजू नका की तुम्हाला त्रास आहे. मग ज्यांनी जगाला आयुष्यभर सुख देण्याचा प्रयत्न केला ते माऊली ज्ञानोबाने जगाने अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोके. संपूर्ण संसार सुखी करण्याची ज्यांनी प्रतिज्ञा केली होती, आयुष्यभराचं पुण्य खर्च करेल, पांडुरंगाच्या चरणी मी सगळं पुण्य अर्पण करेल. आणि पांडुरंगाला एकच सांगेल, ज्ञानोबराय म्हणतात, या सगळ्या संसाराला सुखी कर.
की प्रयत्न ज्या ज्ञानोबरायांनी केला नाही, प्रतिज्ञा ज्या ज्ञानोबरायांनी केली समाजाकरता, त्या ज्ञानोबरायांना लोकांनी वाळीत टाकलं, वाळीत. अरे भिक्षा मागायला ज्ञानोबरायांनी जावं ना आळंदीमध्ये, भिक्षा देऊ नये लोकांनी सांगून जातो. ज्यांना माय नाही त्यांच्याकरता ज्ञानोबराय माय झाले, ज्यांना बाप नाही त्यांच्याकरता ज्ञानोबराय बाप झाले. गड्या माई बाप ऐकून जा, आमच्याकरता ज्ञानोबराय आई आहेत बरं का. सांगून जातो, हजारो विद्यार्थी आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत असतात. माफी मागून बोलतो गड्या, काही काही ते लेकरं अशी आहेत ना, त्यांना कपडे धुण्याकरता साबण सुद्धा मिळत नाही गड्या, एवढी परिस्थिती आहे. आळंदीमध्ये जातो मी, अनेक प्रकारचे अन्नछत्र सुरू आहेत, मोफत आहे. राऊत बाबांसारखी वारकरी शिक्षण संस्था मोफत आहे. आमच्या जुन्या संस्थेमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाही गड्या. आजही मला वाटतं जगाच्या पाठीवरती अशी संस्था कुठं बघायला मिळत नाही गड्या. आणि खरं सांगू का, आमच्याकरता ज्ञानोबराय आई होतात, आमच्याकरता ज्ञानोबराय आमचे बाप होतात गड्या. बघा, आज ज्ञानोबराय नसताना सुद्धा ज्ञानोबराय आमच्याकरता आईन बाप होत असतील. मला वाटतं ज्ञानोबराय असताना त्यांचे मायबाप हिसकावून घेण्याचा अधिकार आम्हाला नव्हता गड्या, परंतु त्यांचे मायबाप माऊली महाराज आम्ही हिसकावून घेतले. हो, समाजाने हिसकावून घेतले, न्याय मागण्याकरता गेले. आळंदीच्या दरबारामध्ये सांगितलं इथं न्याय मिळणार नाही, जा दक्षिण काशी ज्याला संबोधलं जातं पैठण क्षेत्री जाणी न्याय मागा. तिथल्या पंडितांना न्याय मागितला विठ्ठलपंतांनी, न्याय द्या, मला काही नको, फक्त माझी मुलं तेवढी समाजामध्ये घ्या, त्यांना समाजामध्ये मान द्या, स्थान द्या, सन्मान द्या. म्हणून करता विठ्ठलपंतांनी दक्षिण काशी प्रतिदक्षिण काशी पैठणला जावं, न्याय मागावा. रात्रभर सभा चालली होती पंडितांची, रात्रभर कोर्ट झालं होतं, त्या काळात ते कोर्टच होतं. आणि मग ते रात्रभर तो अभ्यास केला आणि पहाटे पहाटे निर्णय दिला. न्याय निघाला बरं का, एकच न्याय आहे. काय न्याय आहे? तुमच्या मुलांना जर समाजाने वाळीत टाकू नये, समाजाने स्वीकारावं असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. वा, विठ्ठलपंतांनी हात जोडले सांगितलं, काही हरकत नाही, माझी मुलं जर समाज स्वीकारत असेल तर मी आनंदाने देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. त्याला म्हणावं बापू, ऐका ऐका अनिल बाबा त्याला म्हणावं बाप. माफी मागून बोलतो गड्या, लेकरांकरता मरायला तयार होतो ना तो बाप असतो रे दादा. हो, तुमच्या पाया पडतो, आयुष्यभर पायात चप्पल घालत नाही. ते तुटलेला अंगठा असला ना ते उडत उडत चालते. आताचा काळ सोडून द्या, परंतु पूर्वीचा काळ बघा तुम्ही. अजूनही गरिबांच्या घरामध्ये कधीतरी डोकावून पहा, त्यांच्या संसारामध्ये कधीतरी डोकावून पहा, 2-2, 3-3 दिवस चूल पेटत नाही, अंगाला कपडे नसतात, आंघोळीला पाणी नसतं, खायला अन्न नसतं. अशी अनेक ठिकाणी अजून परिस्थिती आहे. पहा त्या बापाकडं, तरी सुद्धा तो बाप जाऊ द्या. हो, माफी मागून बोलतो, जे परवा मागच्या महिन्यामध्ये आचार्य कुटुंबीय गेलं ना, त्यांची 2 लेकरं आणि ते त्यांचा बाप जेव्हा त्या कंटेनर खाली येऊन, हैवाच्या खाली येऊन ज्यावेळेस गतप्राण होतो ना, त्यावेळेस तो अर्ध मेलेला बाप, अर्ध शरीर पूर्णपणे संपलेला आहे, तो अर्ध मेलेला बाप सुद्धा सांगत असतो, काही नका करू, माझ्या लेकरांना वाचवा रे माय बापो. आयुष्यभर आयुष्य संपले, आता मी जातो गड्या, हे कळालं ना तरी सुद्धा लेकराकरता धडपड करणारा म्हणजे आमचा बाप आहे. हो बापा, पाया पडतो तुमच्या म्हणून सांगून जातो गड्या. माय बाप केवळ काशी. मग अशी तुम्हाला सांगता सांगता मी राहून गेलो. एक गोष्ट तुम्हाला अतिशय महत्त्वाची सांगतो, देवाची भक्ती नाही केली तरी चालेल, देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल, परंतु एक काम करा, मायबाप सोडून देवाला जाऊ नका गड्या. एक अगोदर मायबाप सुखी करा, त्यांचं सकाळी दर्शन घ्या, नाही चालेल नाही घेतलं दर्शन तरी चालेल, त्यांना चांगली कपडे नाही आणली तरी चालेल, त्यांना पोटभर खायला नाही दिलं तरी चालेल, फक्त त्यांना गोड बोला. तुम्ही म्हणाल काय म्हणता महाराज? हो, मी फक्त कीर्तनाला जाताना माघारी ओळून पाहिलं, सांगितलं ना, आई येतो, तुला येताना काही गोळ्या आणू का? आईचं अर्ध दुखणं राहिलेलं असतं. आई म्हणते लेकरा माझं अर्ध दुखणं निघून गेलं का? माझं लेकरू चांगलं बोललं तरी आईचं अर्ध दुखणं निघून जातं गड्या. लेकरू चांगलं दिसावं ही बापाची अपेक्षा आहे, लेकरू मोठं व्हावं ही बापाची अपेक्षा आहे.
अवघी देवाचीच रूपे माय बापांनी सांगत नाही आणि बाबांनी प्रमाण दिलं. तुका म्हणे माय बापे जारती. बघा बरं का, तुकोबर आहे बोलतात अवघी देवाचीच रूपे. मायबापानंतर भगवान परमात्मा आहे. लक्षात आलं का तुमच्या? मायबापानंतर देव आहे. अगोदर मायबाप म्हणजे देव आहेत. महाराज सांगून जातो का बरं? 9 महिने 9 दिवस उदरात भागवते, कोणताही तुम्हाला तुमचा त्रास होतोय असं ते बोलत नाही गड्या. आणि तुम्हाला जन्म देते ती माय असते गड्या. आणि जन्म दिल्यापासून अगदी स्वतःचं आयुष्य आहे तोपर्यंत तुमची काळजी करतो तो बाप आहे, मायबाप. म्हणून पाया पडतो. हे 2 आहेत ना, माय आणि बाप यांच्यानंतर भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून सांगून जातो गड्या, ऐका मायबाप काही करू नका आयुष्यामध्ये, पण मायबापाला विसरू नका रे. जेव्हा डोक्यावरचं छत्र निघून जातं ना, मग मात्र कळतं गड्या या आगळाच्या खाली आपल्याला आपलं म्हणणारं कोणी नाही. आणि मग मात्र लक्षात येतं की आपलं काय नुकसान झालं आहे. म्हणून सांगून जातो जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत भगवान परमात्मा नाही असा विषय नाही, परंतु मायबापानंतर भगवान परमात्मा आहे. मायबापाच्या घरामध्ये अगोदर तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही मायबाप 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 गेले तासभर झालं ओरडताय. तुम्ही अतिशय प्रामाणिक जा घरी कधी पण बघा किंवा गावामध्ये चौकशी करा, अगोदर माय आहे आणि नंतर देव आहे. बरं का मायबाप बाप तर निघून गेला गड्या. हे पाया 36 वर्ष ज्ञानोबरायांची वारी केली बाबाने माझ्या. आयुष्यभर माझ्या करता टपुऱ्या मळा घालून माझा बाप राहिला. परंतु बाबा सांगून जातो बरं का, एवढं सुद्धा काम आमचा बाप कधी करत नव्हता. परंतु आम्ही 4 लेकरं बापाला कधी बोललो नाही बाबा तुम्ही काय केलं आमच्याकरता. अरे आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, फार मोठा उपकार केला. अरे आमच्याकरता जमीन कमावून ठेवली, थोडं केलं का आमच्याकरता. म्हणून सांगून जातो एवढंच नाही, आयुष्यभर सुतुळीने चप्पल बांधून फिरतो ना तो बाप असतो. धोतर फाटलं तर सुतुळीने दोऱ्याने शिवतो ना तो आमचा बाप असतो गड्या मायबाप. म्हणून पाया पडतो. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा बोलून गेले तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. म्हणून कथा सांगून जातो ज्ञानोबरायांच्या मायबापाला सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. एवढी संकट येत असतात. म्हणून कितीही मोठं संकट आलं तरी घाबरून कधी जाऊ नका, खचून कधी जाऊ नका. साधू संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अतिशय फार मोठी संकट येत गेली तरी साधूने कधी त्या संकटावरती भाष्य नाही केलं की अमुक अमुक संकट माझ्यावरती आलं म्हणून मी देवपूजा सोडून दिली, म्हणून मी देवदेव सोडून दिला, म्हणून मी अमुक केलं. अजिबात नाही. उलट पक्षी ज्या वेळेस संकट येतील त्या वेळेस भगवान परमात्म्याला आठवण्याचा प्रयत्न केला, त्याला म्हणावं साधू. आणि मला वाटतं त्याच गोष्टी तुम्ही आम्हाला सांगून दिल्या की ऐका मायबाप तुमच्यावरती कितीही संकट येऊ द्या, परंतु ऐका ज्याने या विश्वाला जन्म दिला, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये, तो भगवान परमात्मा, त्याला तुम्ही विसरू नका. महाराज सांगतात जर तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे का, हो महाराज आम्हाला सुख पाहिजे गड्या. मग संसारामध्ये जर तुम्हाला सुख हवं असेल तर संसारामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, एक संकट निवारण केलं की दुसरं संकट समोर आलेलं असतं गड्या. एक संकट जात नाही तोपर्यंत दुसरं संकट आवासून उभं असतं. आजपर्यंत तुम्ही मला सांगा सगळी टोप्यावली बसलेली तुम्ही माणसं, आतापर्यंत किती संकट आली, अरे किती आले म्हणून काय सांगता, रोज एक नवं संकट त्या समोर उभा राहतं. मग असं असताना मला सांगा तुम्ही संसार कधी सोडला का? नाही सोडला गड्या. रोज एक नवीन संकट आहे तरी सुद्धा संसार सोडला नाही. आम्ही चिकाटीने संसार करतो. मग संसार करायला सोडत नाही, परंतु थोडी संसारात संकट आली देवाची भक्ती करताना की लगेच वारी सोडून देतो. अरे काय करायचं त्या वारीला, असं नका करू. तुमच्या पाया पडतो मायबाप, हात जोडतो तुम्हाला. ऐका कुंती मातेवरती संकटात आयुष्यभर भगवान परमात्म्याचे भजन करणारी माझी कुंती माता देव सोडून निघाला आणि सांगितलं गड्या हे आत्या मी चाललो आता. कुंती मातेने सांगितलं देवा का चाललास, आता तर सुखाचा उपभोग आहे, आता राज्य मिळालंय, आता राजगादीवरती सगळे पांडव बसले, आता का निघालास देवा. तेव्हा कुंती माता देव सांगतो हे आत्या ऐक, एकदा का माणसाचं काम झालं की माणसाने तिथं थांबू नये, म्हणून मी निघून जातो आता. कुंती मातेला वाटलं जर देवा तो संकटात आमच्या बरोबर होता आणि सुख आलं की आमच्यापासून निघाला, अरे दुःख होतं तोपर्यंत देव आमच्या बरोबर आहे आणि सुख आलं की देव आमच्यापासून दूर निघाला, मग देवा एक काम कर. देवाने सांगितलं आत्या तुला काय पाहिजे. कुंती मातेने सांगितलं हे देवा जर तू संकट असताना आमच्याजवळ राहत असती तर जगातली सगळी दुःख माझ्या वाटेला दे का, अखंड तुझं नामस्मरण मला घडेल आणि तू माझ्या बरोबर राहशील गड्या. किती संकट आली तरी भगवान परमात्म्याला विसरू नका, कारण देव आणि सुख
काही वेगळं नाही बरं का. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजे देव. म्हणून जगद्गुरु तुकोबराय खूप गोड बोलतात, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने देव सुख पाहिजे असेल तर तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही फक्त देवाला आपलंसं करा, आपोआप सुख तुमच्या पुढ्यात येऊन पडेल. आपुला तो एक अतिशय गोड बोलतात. फक्त एक काम करा. काय करा महाराज? काही नाही. सुख पाहिजे तुम्हाला? सुख पाहिजे आम्हाला. एक काम करा, फक्त तो विठेवरती उभा असणारा जगाचा मालक आहे त्याची भक्ती करा गड्या, त्याला आपलंसं करा. महाराज त्याला आपलं केल्यानंतर फायदा आता काय सांगावं तुम्हाला? अहो अनेकांचा झालाय, तुमचा का नाही होणार? ऐका रे मायबाप, आई तुमच्याकरता बोलून जातो. सखूबाई करता माझा भगवान परमात्मा सखू झाला रे. सखू वारीला गेली ना, भगवान परमात्मा सखू करता सखू झाला. नवऱ्याची सगळी कामं करावीत, सासरमध्ये नांदावं कोणी? भगवान पांडुरंग परमात्म्याने. ऐकताय का? माझ्या जनाबाई करता माझ्या भगवान परमात्म्याने भल्या पहाटे विटेवरून खाली उडी मारावी, तळण तळू लागावं. जनीने झाडलोट करावी, केर भरी चक्र पाणी, देवाने केर भरावा. आई ऐकताय का? एवढंच नाही, जनाबाईच्या डोक्याकडे भगवान परमात्म्याने पाहावण सांगावं. हे जणे अगं डोक्यामध्ये एवढ्या गुंता झाला तुझ्या, कांगोळ नाही का केली? करते ना देवा, परंतु गडबड असते फार. आज ऐक, आज मी तुला आंघोळ घालतो. माझ्या जनाबीला भगवान परमात्म्याने आंघोळ घालावी. बाजारातून येताना, पंढरपूरच्या दुकानात पेटेतून येताना 2-4 फण्या आणाव्यात, केसाचा गुंता काढावा, उवा माराव्या भगवान परमात्म्याने जनीच्या डोक्यातल्या. काय केलं होतं जनीने? काही नाही केलं, फक्त देवावरती प्रेम केलं गड्या. हे ऐका रे माय बापू. दळू लागावं, आंघोळ घालावी, केर भरावा. नवे नवे जनाबाई करता भगवान परमात्म्याने ओव्या गाव्यात. आता काय सांगावं? एवढा तर माझा देव प्रेम भंडारी आहे गड्या. आई ऐकून जा, अजून एक सांगून जातो गड्या. माझ्या मीराबाई करता भगवान परमात्म्याने विषाचा प्याला घ्यावा गड्या. ऐकते का? भगवान परमात्मा जर बघा बरं का, माणसाला असं वाटतं की देव आमच्याकरता काय करतो? देव काहीतरी करतोय म्हणून तुम्ही जिवंत आहे. ज्या दिवशी देव करायचं सोडून देईल, आपल्याकरता प्रयत्न करणार नाही ना भगवान परमात्मा, त्या दिवशी आपण या जगात नसणार आहे. ओ माय बाप, पाया पडतो तुमच्या गड्या, हात जोडतो, विनंती करतो. मीराबाई करता भगवान परमात्मा विषाचा प्याला घेतो गड्या. एवढंच नाही, दामाजी पंतांची धनाची चाट्याची उडणी भरतो माझा देव. दामाजी पंतांकरता माझा देव सावकार होतो रे, महाराजा रूप घेतो. जातो भगवान परमात्मा आणि बादशाच्या असणाऱ्या
दरबारामध्ये खळखळावतील्या मोहरा चकचका चमकल्या जरा माझा भगवान परमात्मा मोहरा घेऊन कर्ज फेडण्याकरता माझा भगवान परमात्मा जातो गड्या माझ्या चोकोपर्यंत करता. हे ऐका, जात पात अमुक तमुक हे सगळं आता आलं गड्या. आता तर लई सगळी जागी झाली. माफी मागतो बरं का, होतो माझा विषय नाही. प्रत्येकाला आरक्षण मिळावं, प्रत्येक आनंदात राहावा ही आमची अपेक्षा आहे. आम्ही या व्यासपीठावरून काही बोलू नये, परंतु खरं सांगू का, आता मात्र फक्त आणि फक्त जातीभेद निर्माण झाला गाड्या. हे म्हणतो माझं, ते म्हणतो माझं, ते म्हणतो माझं. सगळे 18 पगड जेवढ्या भारतामध्ये काही जाती राहत असतील ना, सगळ्या जाग्या झाल्या. नको तो द्वेष एकामेकाच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागला. अरे छत्रपती शिवरायांनी केलेलं स्वराज्य, निर्माण केलेलं स्वराज्य, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र केले, वज्रमूठ बांधली आणि हे स्वराज्य निर्माण केलं गड्या. त्या स्वराज्यामध्ये आज छत्रपतींचा मावळा एकमेकाशी भांडू लागला गड्या. छत्रपतींचा मावळा म्हणजे फक्त मराठा नाही बरं का, फक्त धनगर नाही बरं का, फक्त साडी नाही, माळी नाही, मग सगळे प्रत्येक जाती धर्मातले लोक म्हणजे छत्रपती स्वराज्याच्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे शिलेदार होते गड्या. परंतु आज मात्र फक्त जातीवरती येऊन बसलं. हा या जातीचा आहे. कीर्तनं सुद्धा जातीची बघून चालली. हो कसं सांगा, पाया पडतो गड्या. नका जात भेद धर्म पंथ बाजूला ठेवा आणि कुठंतरी माणूस म्हणून जगायला शिका. हो माय बापू, पाया पडतो तुमच्या, कुठंतरी माणूस म्हणून जगायला शिका. अवघड होत चाललं सगळं. चला जाऊ द्या. मला सांगायचा मुद्दा असा आहे, अरे चोखोबाण करता देवाने जात नाही पहिली. सज्जन कसा आहे विकू लागे मांस विकू लागितलं रे सज्जन कसं याला. अरे एवढंच नाही, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. अरे कबीर मोमीन लतीफ हे सगळे मुसलमान होते. सेना नावी होता जातीने. भगवान परमात्मा त्यांना सुद्धा प्रसन्न आहे गड्या. म्हणून करता सांगून जातो, देव प्रसन्न होत नाही आणि देव प्रसन्न होण्याकरता महाराजच व्हावं लागतं. आधी मनातून काढून टाका, भगवान परमात्मा आमच्या अगोदर तुम्हाला प्रसन्न होईल. का बरं? तर आम्हाला असं वाटतं की आम्ही कीर्तनकार झालो, माळा घातल्या, फेटा बांधला, बुक्का लावला म्हणजे देव आमच्या बापाचा आहे. अजिबात नाही. भगवान परमात्मा हा सगळ्यांचा आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. देव कोणाच्या एकाची मक्तेदारी नाही. भगवान परमात्मा सर्व समावेशक असणारा माझा देव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं, सगळ्यांना आपलंसं करावं, तो भगवान परमात्मा आहे. म्हणून सांगून जातो, प्रत्येकाला देव आपलासा करण्याचा अधिकार आहे. तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. जर मानवाला सुख हवं असेल तर भगवान परमात्मा आपलासा करून घ्या, तुम्हाला सुख प्राप्त होईल. वा महाराज, कळालं आम्हाला. परंतु देवाशिवाय दुसरा काही पर्यायच नाही का? आणि मग मात्र तुकोबारायांनी सांगितलं, तुम्हाला खरं सांगू का, देव सोडला रे सोडला की सगळं जग म्हणजे कसं आहे, एरती मायके दुःखाची जनिती. देव सोडला की सगळ्या पदार्थांपासून दुःखाचीच निर्मिती आहे. महाराज सांगतात, हो अगदी बरोबर आहे. का बरं? सगळे एक दिवस या जगताला सोडून जाणार आहेत. कोण कधी, कोण कधी, कोण कधी, परंतु जाणार आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्या देखत माझ्या हळूहळू सगळे नातेवाईक निघून गेले. आजा मेला बाप मसला गेला, देखत देखत नातू तोही तैसा झाला.
एक दिवस आजा मेला, पंजा मेला, बाप सुद्धा स्मशानाची वाट धरली बापाने. अरे पाहत पाहत नातू पंतू सुद्धा त्याच मार्गाला जाणार आहे रे दादा. आणि मग भ्रम धरता कशाचा? असं समजा तुम्ही इथं आला ना, मोठा बंगला बांधला, गाडी घेतली, जमीन अमुक तुमुक, या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत आणि मी संसार करून सुखी होईल. अजिबात नाही. सुखी तुम्ही तेव्हाच होणार केव्हा? जेव्हा 3 पत्रे त्या सेटमध्ये जाऊन तुमची राख होईल का, त्या दिवशी तुम्ही सुखीत. गड्या माफी मागून बोलतो मायबाप, तोपर्यंत सुख नाही रे. खूप मोठा प्रयत्न केला आणि संसार केला म्हणून सुखी होतो असं नाही. खूप नातेवाईक असले बघा बरं का अनिल बाबा. मगाचं उदाहरण मला पुन्हा पुन्हा आठवतं आहे गड्या. मगाशी आबांच्या बंधूंनी सांगितलं की सगळे आम्ही प्रयत्न करत होतो. काय करत होतो? आम्ही सगळे प्रयत्न करत होतो, तरीसुद्धा आम्हाला आमच्या आबाला थांबवता आलं नाही. मला वाटतं हे साधू संत महात्म्याने स्वतःच्या प्रमाणाने अभंगारुणीशी सिद्ध केलं गड्या. हे कोणी नाही रे कोणाचं नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे त्यांच्या 4-5 बहिणी होत्या, त्या लढवत होत्या. आमच्या भावाने आमच्या समोर राखी दिवस आम्हाला साडी दिली, नवे नवे प्रेमाने म्हणून त्यांनी प्रयत्न केला, भावांनी प्रयत्न केला, नवे नवे चुलत्यांनी प्रयत्न केला. पत्नी भाऊजाई आणि भाऊच रात्रंदिवस प्रयत्न करत होते. मायबाप देवाकडे देवासमोर बसून आशीर्वाद मागत होते. हे पांडुरंगा तुझ्या पाया पडतो, एवढा आमचा आबा चांगला होऊ दे. परंतु खरं सांगू का, इथं मात्र कुठंतरी मानवी मर्यादा येते गड्या. मानवाला मर्यादा आहेत अनिल बाबा, ऐकून जा. अमर्याद फक्त भगवान परमात्मा आहे. आणि मात्र इथं आमच्या प्रयत्नाला कुठंतरी थांबावं लागलं. महाराज सांगतात, अरे तुम्हाला कोणी सोडवत नाही गड्या. सोडविना राजा देशीचा चौधरी आणि राजाला ही मर्यादा आहे. राजा धन संपत्ती देईल, अभय देईल, परंतु काळापासून राजा वाचू शकत नाही. एवढंच नाही गड्या, आपल्या पाठीवरती पाय देऊन आलेली बहीण सुद्धा सोडवत नाही. सोडविना पाठीची बहीण बंधूची तळमळ आहे, बहिणीची तळमळ आहे. परंतु महाराजांचा सोडविना बंधू पाठीची बहीण शेजीची कामीन बरोबर आहे, जिने स्वतःच्या बापाचा हात सोडला आणि आपल्या हाताला बोटाला धरून ज्या दिवशी आपल्या संसारामध्ये पदार्पण केले, सर्वस्व आपल्याला अर्पण केलं. परंतु ती बहीण सुद्धा, पत्नी सुद्धा आम्हाला सोडू शकत नाही दादा. मग
आम्हाला या जगतामध्ये सोडवणारा कोणी आहे का नाही? तुकोबरा शेवटच्या चरणामध्ये गोड बोलतात. हे तुका म्हणे एका चक्र पाणी. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, या अभंगाद्वारे एकच सिद्ध होतं गड्या, जगातले सगळ्यात मोठे जरी राजे एकत्र झाले तरी आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. आपल्याला सोडवणारा फक्त एक पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे विडोपार कुमार. तिने विनुजमा सुखनो हे रती माई के दुःखाची जनिती नाही अति अंत्य अवसानी. अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनिती नाही अति अंत्य अवसानी. तुका म्हणे एक मरणेची सरी उत्तम चित्ते कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनिती नाही अति अंत्य अवसानी. ज्ञानेश्वर शिवाय या ठिकाणी भगवान श्री पांडुरंगाला समर्पित करतो सेवेला पूर्णविराम. हे सेवेने प्रसन्न व्हावून भगवान परमात्म्याने परमादरणीय विजय आवा यांना आपल्या जवळ बोलावून घ्यावं हे म्हणण्यापेक्षा त्यांना आमच्या कुटुंबामध्ये परत कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पाठवावं अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. सांगून जातो गड्या, माणसाच्या अपेक्षा वेगळ्या असतात, स्वप्न वेगळी असतात, संसाराविषयी खूप मोठमोठी स्वप्न रंगवलेली असतात, परंतु स्वप्न पूर्ण होतात असं नाही. परंतु स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून खचून जायचं नाही. त्या पांडुरंग परमात्म्याशी भक्ती करत राहा. आयुष्यभर भगवान परमात्मा तुम्हाला कधी दुःखी होऊ देणार नाही गड्या. एवढंच बोलतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण ग्रंथत असताना परमादरणीय हरिभक्तपरायण कैलासवासी विजय भगवान ठुमरे पाटील यांच्या प्रथम उपन्यासमानानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र झालो. त्यांचा असणारा सर्व परिवार अतिशय श्रद्धायुक्त अंतकरणाने, भावयुक्त अंतकरणाने आज त्यांना निरोप द्यायचा आहे. खरं सांगू का, 2 मिनिटांमध्ये सांगून जातो. आजचं हे त्यांच्या या संसारातील असणारं शेवटचं पर्व आहे बरं का. आजच्या दिवशी त्यांना खऱ्या अर्थाने परलोक गमन. तुम्हाला आता 12 वाजून गेले महाराज, फक्त ऐका. वर्ष श्राद्ध करायचं का? आजच्या दिवशी कीर्तन, अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान, सुवर्णदान अनेक दानं करण्याची पद्धत होती. आता 2 मिनिटांमध्ये शॉर्टकटमध्ये स्वीटमध्ये सांगतो.
अनेक प्रकारचे दानं करण्याची पद्धत होती. भूदान करायचे, आता जमीन शिल्लक राहिली नाही. गोदान करायचं, गाई साधी कोणाकडे राहिली नाही. सोनदान करायचं, 1.25 लाखावरती सोनं केलं, आता आम्ही ती दानं करू शकत नाही. मग अन्नदान आणि ज्ञानदान, वस्त्रदान करू शकतो आम्ही. मग ही 3 दानं घडली ना, खऱ्या अर्थाने आजचं हे पुण्य भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायचं. आणि मग हे आजचं केलेलं कर्म यमलोकामध्ये पोचलं जातं आणि त्या जीवात्म्याला नक्की कोणती योनी प्राप्त करून द्यायची हे आजच्या दिवशी ठरलं जातं. मग आपल्यातून गेलेले आपले असणारी प्रिय आदरणीय व्यक्ती, त्या व्यक्तीला पुन्हा आमच्या कुटुंबामध्येच घालावं किंवा पुन्हा त्याला चांगला जन्म मिळावा याच्याकरता आजच्या दिवशी दान पुण्य आदी कार्यक्रम केले जातात. म्हणून करता ही कीर्तनाची असणारी परंपरा अखंडित चालू आहे. म्हणून करता आजच्या दिवशी खऱ्या अर्थाने सर्वांनी भावयुक्त अंतकरणाने भगवान परमात्म्याला विनंती करायची की परम आदरणीय असणारे आबा त्यांना आपल्या पायाजवळ जागा द्यावी किंवा पुन्हा आमच्या कुटुंबामध्ये त्यांना सामील करावं अशी मी या ठिकाणी विनंती भगवान चरणी करतो. सर्व असणारे टाळकरी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, विनेकरी, गावा मृदंगाचार्य त्याचा चोपदार सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. यूट्यूबवाले काका त्यांच्या चरणी वंदन, ज्यांनी अतिशय गेली 2 तास गोड अशी शाहून चिठ्ठी दिली त्यांच्या चरणी वंदन करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुकार you